रामकृष्ण हरी मंडळी, आज संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे आणि मग आज पालखी पंढरपुराकडे रवाना होणार आहे। तर तोच सोहळा आपण आज अनुभवण्यासाठी येथे आलेलो आहोत। तर चला पाहूया। सकाळी आम्ही पुण्याहून आळंदीकडे जायला निघालो तेव्हा खूप पाऊस सुरू होता। कधी एकदा आळंदीला पोचतोय आणि सोहळा अनुभवतोय याची वाट पाहणारे वारकरीही वाटेत भेटले। आता फायनली आम्ही पोहोचलोय आळंदीमध्ये। वाहनांना बंदी असल्यामुळे खूप जास्त गर्दी असल्यामुळे आता आम्ही काही अंतर पायी जातोय। चलो पुढचं दाखवूया आता थोड्या वेळात तुम्हाला। सकाळपासून पाऊस चालू आहे ॲक्च्युली, त्यामुळे आपण पाहू शकतो की नदीचं काय रूप झालंय आता। मागच्या वर्षी एवढं नव्हतं ॲक्च्युली पाणी, पण यावर्षी प्रचंड पाणी असल्यामुळे पोलीस प्रशासनाने बऱ्याच ठिकाणी जाण्यास बंदी केलेली आहे। आळंदीला पोचल्यावर हा देखावा नजरेस पडतो आणि हे पाहून मन अगदी प्रसन्न होतं आणि मग टिळा लावून आम्हीही पुढच्या अनुभवांसाठी सज्ज झालो। शतकानुशतकं दरवर्षीची हीच ती वेळ जेव्हा लाखो पावलांचा रस्ता एक होतो आणि दिशाही फक्त एकच असते, पंढरपूर। लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्साह अगदी खचखचून भरलेला असतो, अगदी आपल्या पिढीला लाज वाटेल इतका। यावर्षी इंद्रायणी नदीच्या पात्राच्या पाण्यात वाढ झालेली असल्यामुळे प्रशासनाने ही खबरदारी घेतली होती। कुणालाही घाटावर जाण्याची परवानगी नव्हती आणि हा नियम आपल्याच सुरक्षिततेसाठी होता। इथे कुणी कुणाला ओळखत नाही, पण सगळे एकमेकांसोबत चालतात, कारण इथे ओळख नसते, इथे नातं असतं ते माऊलीचं। आणि असंच सगळ्यांसोबत चालता चालता आम्ही आळंदीतल्या बऱ्याच जागा एक्सप्लोअर केल्या। आता ही धर्मशाळाच बघा ना, किती इंटरेस्टिंग आहे बाहेरूनच। इथे काही दिंड्यांचा मुक्काम असावा, वारकऱ्यांची आवरसावर चालू होती। मग तिथून निघालो, पण अजून पालखी प्रस्थानाला बराच वेळ होता। पावसात चहा पिणं कंपल्सरी असल्यासारखं चहा प्यायलो। पालखीची नगर प्रदक्षिणा चालू आहे। ॲक्च्युली घरून निघण्याच्या आधी खूप हेजिटेटेड होतं की एवढा पाऊस होतोय, कसं जायचं। पण इथे आल्यावर लोकांची एनर्जी पाहता, म्हाताऱ्यांपासून तर लहान मुलांपर्यंत प्रचंड एनर्जी पाहायला मिळते। याने घातलेली टोपी पाहिली का? किती मस्त जुगाड आहे ना। चला आता पुढे जायला हवं। आणि हो, वारीत कुणालाही काहीही प्रॉब्लेम असेल तर असे डॉक्टर्स आपल्याला जागोजागी मिळतात। लाखो लोकांची वारी, इचं मॅनेजमेंट, केवढा मोठा कारभार असेल ना हा। मग गरमागरम जिलेबी पाहून तोंडाला पाणी तर सुटलं होतं, पण आम्ही तिथेच मनाला आवर घातला। ज्याबद्दल आपण मगाशी बोलत होतो की लाखो लोकांचं मॅनेजमेंट, या धर्मशाळेत आपल्याला पाहायला मिळतंय की याचीच व्यवस्था करण्यासाठी खूप सारं धान्य आणून ठेवलंय। आतमध्ये वारकऱ्यांच्या दिंड्याही थांबल्यात। पण हे काय, हे जरा स्केरी आहे, पण वारकऱ्यांची गंमत पाहणारे मात्र मस्त दिसतंय। असे वेगवेगळे मंगल कार्यालय इथे आपण पाहू शकतो की सर्व दिंड्या इथे थांबलेल्या आहेत। आणि पुढच्या 20-22 दिवसांसाठी आता या ट्रकच त्यांचं घर असणार आहे। माऊलींच्या पाठीवर संत मुक्ताबाईंनी मांडे भाजल्याची कथा तर तुम्ही ऐकलीच असेल। हेच ते ठिकाण जिथे हे सगळं घडलं। त्यानंतर माऊलींनी चालवलेल्या भिंतीपाशी आम्ही येऊन पोचलो। या सगळ्या घटना आणि स्थळांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी
आमचा आळंदी दर्शनचा व्हिडिओ पाहावा. लिंक आय बटनमध्ये मिळेल. आणि याचबरोबर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. आजपासून दररोज आपण वारीच्या एका नवीन टप्प्यावर भेटणार आहोत. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअरही करा. चला मग आमच्यासोबत वारीच्या वाटेवर.